सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 माहिती पुस्तिका आली. बँकेनेच जाहीर केले कसे असणार प्रश्न. हॉल तिकीट येणार केव्हा. IBPSची कशी घेणार आहे परीक्षा. चला संपूर्ण पाहूया डिटेल या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया संपूर्ण डिटेल. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांची एक माहिती पुस्तिका ऑनलाईन प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा कशा स्वरूपाची होणार आहे, परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहेत, तुम्हाला अभ्यास कसा करायला पाहिजे, या सगळ्याचे डिटेल विश्लेषण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. थोडंसं हे डोळ्याखालून घालून घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रश्न कोणते करायचे, कोणता अभ्यास केला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये त्यांनी पुस्तकं जी प्रसिद्ध केली आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ही माहिती आहे की सहकार विषयासाठी 20 प्रश्न आहेत, बँकिंगसाठी 20 प्रश्न आहेत. त्यामुळे मी आता हे रिपीट करत नाही, हे व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही बघू शकता कसे कसे प्रश्न असणार आहेत. आपण जरा महत्त्वाचे बदल आहेत किंवा कशी प्रश्नपत्रिका असणार आहे ते जरा बघून घेऊया. IBPSला 1/3 असते, मात्र इथं तुम्हाला 1/4 असणार आहे. ठीक आहे, चला आता हे प्रश्न बघा. या ठिकाणी सहकार विषयासाठीचे प्रश्न असणार ते या पद्धतीचे असणार आहेत. म्हणजे सहकारी पतसंस्था, राज्य सरकार आणि RBI यांचे दुहेरी नियंत्रण असावे, यासाठी नाबार्डला या प्रक्रियेतून वगळून त्यांना टिंबाटिंबाच्या नियंत्रणाखाली आणले जावे. तर याच्यामध्ये कोणता कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत हे असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न किंवा उत्पादन, विपणन प्रक्रिया आणि दुग्ध सहकारी संस्था यासारख्या सहकारी संस्था ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यांना टिंबाटिंबा असे म्हटले जाते. तर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. CS कायद्यानुसार म्हणजे या प्रकारचे प्रश्न असणार आहेत सहकार विषयावर. रिझर्व्ह बँकेवरती जे बँकिंग ज्ञान आहे त्याच्यावरती सुद्धा रिझर्व्ह बँकेचे आहेत. त्याच्यानंतर नाबार्डचे आहेत. सहकारी बँका, व्यापारी बँका, भारतातील अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठे क्षेत्र कुठलं आहे, चलनपेटी. त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही, म्हणजे परक्राम्य सल्लेख ज्याला म्हणतो आपण, हा कुठला नाही. अशा प्रकारचे प्रश्न नाबार्डवरती असतील, RBI वरती असतील, सहकारी संस्थेचे असतील. ठीक आहे. सामान्य ज्ञान GS वरती सुद्धा त्या प्रकारचे प्रश्न बघा. कोणत्या देशाने विश्वचषक 2007 जिंकला, या पद्धतीचे प्रश्न असतील. कोणतं पीक घेतलं जात नाही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागून नाही, या प्रकारचे प्रश्न असतील. इंग्रजीवरचे प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स असतील, सेंटेन्स असतील, एरर असतील. ठीक आहे. इनडायरेक्ट, डायरेक्ट, त्याच्यानंतर स्पीच असेल, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट वर्ड असेल. ठीक आहे. या प्रकारचे प्रश्न असतील. जे नॉर्मल प्रश्न असतात इंग्रजीमध्ये तेच असेल. एडोमॅस फ्रेजेस असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर IT वरती, IT जे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावरचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये लॅनचं पूर्ण स्वरूप काय, पेनड्राईव्ह, VCD, माऊस, हार्ड डिस्क, इनपुट आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे. रॅमचं पूर्ण नाव काय, डिफॉल्ट एक्सेल वर्कबुक काय असतं, या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेमध्ये संख्यात्मक अभियोग्यता आणि तुमचे जे तर्कशक्ती आहे याच्यावरती जे प्रश्न असणार आहेत, म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग, या प्रकारचे प्रश्न असतील. साध्या सरळ सोप्या पद्धतीचे प्रश्न असतील, काही जास्त अवघड प्रश्न नसतील. या ठिकाणी गणिताचे जे हे प्रश्न आहेत ते या प्रकारचे असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान बघा. मराठीला सुद्धा तुम्हाला म्हणजे इंग्लंडमध्ये जन्मलेला कुसुमाग्रज यांना शेक्सपियर म्हणजे वाक्यरचना बदला. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यप्रचार असणार, भाषेचं ज्ञान, त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणजे क्रियापद. ठीक आहे. लिंगवचन, या प्रकारचे प्रश्न म्हणजे जे आपल्या मराठी व्याकरणाला कायमचे प्रश्न असतात या प्रकारचे प्रश्न असतील. ऑनलाईन होणार आहे संगणकावरती. मराठी भाषा, इंग्रजी भाषा सगळ्या 2 भाषांमध्ये उपलब्ध असेल. तुम्हाला प्रश्न माहिती आहे कसं असतं. उजव्या बाजूला क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. या प्रकारचे हिरव्यामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे असं असतं. लालमध्ये तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दर्शवलं नसेल तर लाल दिसणार. ठीक आहे. तुम्ही फक्त बघितला प्रश्न पुढे गेला तर निळं दिसणार. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्याकडं या ठिकाणी दिसतात. तुम्हाला बाकीचं सांगितलेलं आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला ज्यावेळी तुमची परीक्षा संपेल त्यावेळेस. ठीक आहे. परीक्षेचे परीक्षा केंद्र तुम्हाला उद्या किंवा परवा म्हणजे 26 किंवा 27 तारखेपर्यंत येतील. 3 ते 4 दिवस अगोदर परीक्षा केंद्र निवडली जातात. त्यामुळं ते सिटी इंटिमेशन तुम्हाला 3 ते 4 दिवस अगोदर येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका. DCC बँकेच्या सर्व व्हिडिओ आपण DCC प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. धन्यवाद.